नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण श्राद्धाच्या पानात वाढली जाणारी कढी तयार करतोय. तयार होणारी कढी बघा, मस्त एकसंध झालेली आहे. मस्त असा रंग आलेला आहे आणि अजिबात फुटलेली नाही. तर ही न फुटणारी मस्त एकसंध अशी होणारी चटपटीत कढी कशी बनवायची हेच आपण बघणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा वाटी दही घेतलंय. तर दही हे छान घट्ट घेतलेलं आहे आणि आंबट दही वापरलेला आहे. तर कढी करण्यासाठी थोडस आंबट असं दही घ्यायचं, म्हणजे कढी सुद्धा छान चटपटीत अशी तयार होते. तर सुरुवातीला एका बाउल मध्ये हे दही काढून घेतलं. आता यामध्ये काही जिन्नस घालायची. तर यात पाव चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे. तर सुरुवातीलाच दह्यामध्ये मीठ हळद व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा, चमच्याने किंवा विक्सच्या मदतीने व्यवस्थित यातील गाठी काढून हे दही छान एकसारखं क्रीमी असं करून घ्यायचं. त्यानंतर लगेच यामध्ये मी सारख्याच वाटीने 1 वाटी पाणी घातलं आणि पुन्हा छान असं फेटून घेतलं. तर बघा, इथे आपलं जसं ताक असतं ना, त्याच कन्सिस्टन्सीचं इथे तयार करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला बेसन सुद्धा घालायचं आहे, जेणेकरून कढी ही छान दाटसर तयार होईल. तर बेसन वापरताना ते फक्त पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो त्याने मोजून 2 चमचे इतकं बेसन घातलं. तर बेसन घालताना हे कमीच घालायचं, जास्तही वापरायचं नाही, नाहीतर मग कढी ही खूप दाटसर बनते आणि पिठाळ लागते. तर दह्याच्या मिश्रणामध्ये इथे मी 2 छोटे चमचे बेसन घातलं आणि ते सुद्धा छान या दह्याच्या मिश्रणात एकसारखं फेटून घेतलं, जेणेकरून अजिबात यामध्ये बेसनाचे किंवा दह्याचे कण राहणार नाही आणि मस्त दाटसर एकसंध ही कढी तयार होईल. किंवा तुम्ही रवीच्या मदतीने सुद्धा हे एकसारखं असं फेटून घेऊ शकता. तर अगोदरच असं सर्व दह्यामध्ये मिक्स करून एकसारखं फेटून घेतलं की व्यवस्थित ही कढी तयार होते, अजिबात फुटत नाही. तर बघा, व्यवस्थित हे मिश्रण मी तयार करून घेतलं आहे. अजिबात यामध्ये बेसनाचे किंवा दह्याचे कण दिसत नाहीये. तर याच पद्धतीचं असं हे मिश्रण तयार करून घ्या. आणि आता आपल्याला एक छोटस वाटण तयार करायचं. त्यासाठी तुम्ही मिक्सर वापरा किंवा खलबत्त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्या. तर मिरचीचे बघा असे मी तुकडे करून घेतले, म्हणजे हे वाटायला सोपं जाईल. यातच आता 7 ते 8 इतक्या लसूण पाकळ्या घातल्या. तुमच्याकडे श्राद्धामध्ये लसूण खात नसेल किंवा कांदा लसूण विरहित जेवण बनवत असाल तर लसूण स्किप केला तरी चालेल. आणि त्यासोबतच पाव चमचा इतके जिरे घातले. तर लसूण, हिरवी मिरची आणि जिरे यांचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तर बघा, व्यवस्थित हे ठेचून घ्यायचं आणि ओबडधोबड असा हा ठेचा तयार करून घ्यायचा. तर बघा, या पद्धतीचा मस्त फ्रेश असा ठेचा करून घेतला. आणि आता फोडणीसाठी गॅसवर पातेलं ठेवलं. कढी करण्यासाठी विशेष करून असं खोलगट भांडच वापरायचं, जेणेकरून कढी ही उतू जात नाही. आता पातेलं गरम झालं की यामध्ये पळीभर तेल घालायचं. तेल गरम झालं की लगेच पाव चमचा मोहरी छान तडतडली की लगेच पाव चमचा जिरं घातलं. आता जिरा मोहरी छान फुललेला आहे, तर लगेच कढीपत्ता घालूया. तर साधारणपणे 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातली. आता कढी म्हटलं की कढीपत्ता हा आवर्जून घालायचा. पाव चमचा हिंग, तर हिंग मी तेलातच घातला आणि मस्त खलबत्त्यामध्ये कुटलेला हा फ्रेश असा ठेचा ऍड केला आणि कमी आचेवरच व्यवस्थित ही फोडणी परतून घेतली. बघा, तर मस्त खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये सुरुवातीला तयार केलेलं हे दह्याचं मिश्रण घालायचं. एकसारखं चांगलं हे खालीवर करून घ्यायचं आणि फोडणीमध्ये ऍड करायचं. आणि त्यासोबतच यामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घातलं. चांगलं मिक्स करून घेतलं. मीठ तर अगोदरच आपण यामध्ये घातलं होतं. आवश्यकता वाटली तर वरतून तुम्ही थोडंफार मीठ यामध्ये ऍड करू शकता. तर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आवडत असेल तर यामध्ये थोडीशी साखर घालायची. अशी साखर घातल्याने मस्त चटपटीत ही कढी तयार होते. तर बघा, आता मध्यम आचेवर मी कढीला इथे खळखळून अशी उकळ काढून घेतली. उकळ आल्यानंतर पुन्हा गॅस बारीक करायचा आणि 2 ते 3 मिनिटं कढी ही छान उकळून म्हणजेच आटवून घ्यायची. तर यामध्ये बेसन घातलेलं आहे. कढी ही जास्तही आटवायची नाही, नाहीतर मग ती खूप दाटसर आणि घट्ट होते. तर साधारणपणे 3 ते 4 मिनिटं मी फक्त
बारीक गॅसवर ही कढी उकळून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकाल कढी ही आपली अजिबात फुटलेली नाही, मस्त अशी उकळलेली आहे, एक संध झालेली आहे। रंग देखील मस्त सुरेख आलेला आहे बघा आणि मस्त असा कढीचा सुगंध पसरलेला आहे। तर बघा इथे मी जास्त ही कढी ही उकळून घेतलेली नाही, अशी थोडीशी पातळच ठेवलेली आहे, कारण ही थंड झाल्यानंतर आणखी दाटसर बनते। तर एकदा अशा प्रकारे कढी तयार करून बघा, अजिबात कढी ही फुटत नाही, एक संध अशी तयार होते। तर आजची ही श्राद्धाच्या पानात वाढली जाणारी कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आवडली असेल रेसिपी तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।